आज संपूर्ण महाराष्ट्रासह भारतात गणरायाचे उत्साहात आगमन झाले। सर्वत्र गणपती उत्सवाची धामधूम असून आनंददायी व मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे। नंदुरबार शहरातील मानाचा व नवसाला पावणारा नंदुरबारचे आराध्य दैवत श्री दादा गणपतीची आज आकर्षक पद्धतीने विधिवत स्थापना करण्यात आली। नवसाला पावणारा अशा या दादा गणपतीची काख्यात असून 138 वर्षाची परंपरा या दादा गणपती मित्र मंडळाची आहे। दादा गणपती मंडळ हे इको फ्रेंडली गणपती बनवून स्थापना करतात। शेतातील काडी मातीपासून या गणपतीची निर्मिती करण्यात येते। श्रावण महिन्यात मूर्ती बनवण्यासाठी सुरुवात करण्यात येऊन 15 दिवसात रथावर मूर्ती तयार करण्यात येते। मानाचा दादा गणपती हा नवसाला पावणारा गणपती असल्यामुळे बाहेर गावाहून अनेक भाविक हे स्थापनेपासून तर अनंत चतुर्थी पर्यंत नवस फेडण्यासाठी गर्दी करत असतात। त्यामुळे आज स्थापनेपासून तर अनंत चतुर्थी पर्यंत नवस फेडणाऱ्या भाविकांची गर्दी दिसून येईल। येणाऱ्या 10 दिवस नंदुरबार शहरासह जिल्ह्यात गणपती उत्सवाची धामधूम राहणार आहे। नंदनगरीच्या आराध्य दैवत मानाच्या व नवसाच्या श्री दादा गणपती मंडळ हे गेल्या 138 वर्षापासून इको फ्रेंडली अशा पद्धतीने गणेश उत्सव साजरी करत आहोत। काळ्या मातीने श्रावण महिन्याच्या चतुर्थीच्या वेळेस स्थापना करून या मंडळाच्या गणेश मूर्ती साकारण्यास सुरुवात होते। मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हातभार लावून सर्व मिळून मूर्ती साकार होते। त्यानंतर चतुर्थीची स्थापना वगैरे केली जाते व रथावर यांची मिरवणूक काढली जाते। तसंच प्रथम मानाच्या व नवसाच्या दादा गणपती व बाबा गणपती यांची हरिहर भेट होते। हरिहर भेट चौकामध्ये खूप मोठा उत्साह असतो। खूप मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली असते। बाहेर गावाहून विविध शहरांमधून भाविक येत असतात आणि जनतेची अशी श्रद्धा आहे का इथं ज्याने नवस मांडला आहे त्याचा नवस हा पूर्ण झाला आहे। म्हणून आज स्थापनेपासून तर अनंत चतुर्दशीपर्यंत नवस फेडणाऱ्या भाविकांची सर्वात मोठी गर्दी असते। आज त्यांची सुरुवात होत असते। पहिली आरती झाल्यापासून सर्व आरत्यांना सुरुवात होते। पुढे सत्यनारायणाची पूजा असते। त्या सर्वांचे नवस आजपर्यंत बाप्पांनी पूर्ण केलेले आहेत। असा आमच्या नंदनगरीच्या राजा म्हणून प्रख्यात असलेला श्री मानाच्या व नवसाच्या दादा गणपतीचा उत्सव फार जल्लोषात साजरी केला जातो। जय गणपती। सुखी संसाराला हवं असतं हक्काचं एक घर, कुटुंबाला सुरक्षा आणि मायेची ऊब देणारं, आयुष्यात आनंदाचे रंग भरणारं। प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार हातात हात घालून कार्यरत आहे। ग्रामीण भागातील बेघर अथवा कच्चे घर असलेल्या लाखो कुटुंबांना हक्काचं पक्कं घर बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो आहे। त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसह रमाई, शबरी, पारधी, आदिम, अटल बांधकाम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, PM जनमन व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या योजनांबरोबरच अमृत महाआवास अभियान देखील राबवले जात आहे। गोरगरिबांना घरासाठी स्वतःची जमीन घेण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतून सहाय्य दिले जात आहे। शासनाने आजवर 7 लाखांहून अधिक घरे बांधलेली असून लवकरच 10 लाख घरे पूर्ण करण्याचे ध्येय आहे। ग्रामीण गृहनिर्माण योजना, महाआवास अभियान, निर्धार ग्रामीण विकासाचा, महाराष्ट्राच्या उन्नतीचा, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन।